नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि थोड्याशा चिंतेच्या विषयावर थेट चर्चा करणार आहोत. तो म्हणजे आगामी 2026चा सुपर एल निनो आणि आपल्या शेतीवर त्याचा होणारा प्रचंड मोठा परिणाम. बघा, हे फक्त एखादं नैसर्गिक संकट नाहीये, तर आपल्या अन्न सुरक्षेसमोर उभं ठाकलेलं एक खूप मोठं आव्हान आहे. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण आज आपण काही अत्यंत प्रभावी, व्यावहारिक आणि तज्ज्ञांनी सुचवलेले असे उपाय पाहणार आहोत, जे खऱ्या अर्थाने आपली पिकं वाचवण्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. चला तर मग थेट सुरुवात करूया. सुरुवातीलाच या एका धक्कादायक आकडेवारीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. 46.9 अंश सेल्सिअस. नुकतंच अकोल्यामध्ये हे उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. आणि ही फक्त एक संख्या नाहीये बरं का. उष्णतेची लाट ही आता भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही, ती आत्ताची, वर्तमानातील भीषण वास्तविकता आहे. आणि याहूनही गंभीर बाब म्हणजे एका ताज्या अहवालानुसार जगातील 100 सर्वात उष्ण शहरांची यादी काढली तर त्यातली तब्बल 95 शहरे ही आपल्या भारतातील आहेत. विचार करा, हे तापमान फक्त अंगाची लाईलाई करत नाहीये, तर जमिनीतला शेवटचा ओलावासुद्धा शोषून घेतंय. तर हे सगळं संकट नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण आज 5 प्रमुख मुद्द्यांवर भर देणार आहोत. पहिला म्हणजे हा 2026चा सुपर एल निनो. दुसरा, मान्सूनवर त्याचा होणारा परिणाम. तिसरा म्हणजे दुष्काळात तग धरणारी पिकं कशी निवडायची. चौथा मुद्दा असेल मातीतील ओलाव्याचं स्मार्ट व्यवस्थापन. आणि शेवटी ह्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली ब्लूप्रिंट नेमकी कशी असावी. चला तर मग आपला पहिला विभाग बघूया, 2026चा सुपर एल निनो. आता हा एल निनो नेमका काय प्रकार आहे? तर सर्वसाधारणपणे प्रशांत महासागराचं तापमान हे 28 अंश सेल्सिअस असतं. पण जेव्हा हेच तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनी किंवा त्याहून अधिक वाढतं, तेव्हा त्याला सुपर एल निनो असं म्हटलं जातं. आता हा विचार येऊ शकतो की फक्त 2 अंशांची वाढ, त्यात काय एवढं? पण ऐकायला हे कितीही छोटं वाटलं तरी विचार करा, अब्जावधी लिटर पाण्याचं तापमान जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढतं, तेव्हा तिथे एक प्रचंड मोठी व्हॅक्यूम किंवा निर्वात पोकळी तयार होते. आणि इथूनच जागतिक हवामानाचं पूर्ण चक्र बिघडायला सुरुवात होते. इतिहासाची पानं उलटून पाहिली तर या घटनांनी नेहमीच भयंकर रूप धारण केलेलं दिसतं. 1877-78च्या काळात जेव्हा असाच मोठा एल निनो आला होता ना, तेव्हा अक्षरशः भयंकर दुष्काळ पडला होता. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं तर 2015-2016मध्ये जगाने उष्णतेची भयंकर लाट अनुभवली होती, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेलच. आणि आता एप्रिल 2026च्या आकडेवारीने तर सगळे रेकॉर्ड्सच मोडलेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे जगातल्या 100 पैकी 95 उष्ण शहरं भारतात असणे हा एक अगदी स्पष्ट इशारा आहे की आपण एका खूप मोठ्या हवामान संकटाच्या उंबरठ्यावर उभ्या आहोत. यातूनच आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे वळूया, मान्सूनमधील व्यत्यय. सामान्य परिस्थितीत काय होतं? जे व्यापारी वारे असतात ना, ते उष्ण पाणी आणि ओलावा आपल्या आशिया खंडाकडे ढकलतात, ज्यामुळे भारतात एकदम छान मॉन्सून येतो. पण एल निनोच्या काळात हे वारे अगदी कमकुवत पडून जातात. याचा परिणाम असा होतो की गरम पाणी आणि ओलावा ढगांसोबत भारताकडे येण्याऐवजी विरुद्ध दिशेने म्हणजे दक्षिण अमेरिकेकडे ओढला जातो. आणि मग आपल्याकडे काय येतं? तर राजस्थान आणि पाकिस्तानच्या वाळवंटातून येणारे अत्यंत कोरडे, उष्ण आणि रखरखीत वारे थेट मध्य भारतात शिरतात आणि पावसाचे ढग अक्षरशः गायब होतात. त्यामुळे इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की हवामान संस्थांच्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस हा सामान्य दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत केवळ 92 ते 94% राहण्याची शक्यता आहे. आणि बरं, हे प्रमाण फक्त कमीच नाहीये, तर पावसाचं स्वरूप अतिशय अनियमित असणार आहे. म्हणजे कसं? तर एकदा पाऊस पडला की पुढचे सलग 15 ते 20 दिवस पावसाचा पत्ताच नसेल, असा मोठा खंड पडू शकतो. आणि अशा लहरी पावसामुळे शेतीचं किती प्रचंड नुकसान होऊ शकतं हे आपण सर्वजण जाणतोच. आता हवामानाकडून थेट जमिनीकडे वळूया. आपला तिसरा विभाग, दुष्काळ प्रतिरोधक पिकांची निवड. बघा, निसर्गानेच काही पिकांना कमी पाण्यात तग धरून राहण्याची एक अद्भुत क्षमता दिली आहे. उदाहरणादाखल सांगायचं तर बाजरी, ज्वारी आणि इतर भरडधान्य. ही पिकं मुळातच दुष्काळी परिस्थितीशी 2 हात करण्यासाठीच बनलेली आहेत. त्यासोबतच सोयाबीन आणि लवकर येणारे मूग. ही पिकं अवघ्या 90 ते 120 दिवसात पूर्णपणे परिपक्व होतात. याचा फायदा असा होतो की जेव्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तो 15-20 दिवसांचा पावसाचा खंड पडेल ना, तेव्हा ही पिकं कमी कालावधीची असल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण होण्याआधीच त्यांची वाढ पूर्ण झालेली असेल. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या माहितीकडे लक्ष देऊया. पारंपरिक तूर हे पीक यायला 120 ते 130 दिवस लागतात. अशात जर पावसाने दढी मारली तर तूर वाचवणं खूप कठीण होऊन बसेल. पण त्याऐवजी जर अवघ्या 80 ते 90 दिवसात येणाऱ्या मुगाची निवड केली तर ती एक प्रकारची उत्तम इन्शुरन्स पॉलिसी ठरते.
अगदी तसंच उशिरा येणाऱ्या कापसाऐवजी 120 दिवसात लवकर परिपक्व होणाऱ्या कापसाची लागवड करणं यंदा जास्त शहाणपणाचं ठरेल, जेणेकरून दिवाळीपर्यंत जमिनीतील भूजल पातळी आटण्यापूर्वीच आपल्या कापसाची बोंडे पक्व झालेली असतील. आणि भात उत्पादकांसाठी तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. पारंपरिक पद्धतीने भात शेती करताना संपूर्ण शेत असं पाण्याने तुडुंब भरलेलं असावं लागतं. पण यंदा पाण्याची कमतरता असल्याने डायरेक्ट सीडेड राईस म्हणजेच DSR या तंत्रज्ञानाकडे वळणं हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकतो. कारण या पद्धतीत शेत सतत पाण्याने भरून ठेवण्याची अजिबात गरज नसते. फक्त माती आलटून पालटून ओली ठेवणं पुरेसं असतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या पाण्यात पारंपरिक पद्धतीने फक्त 1 एकराची भातशेती होते ना, अगदी त्याच पाण्यात DSR पद्धतीने 3 ते 4 एकरांचे पीक आपण आरामात वाचू शकतो. आता वळूया चौथ्या विभागाकडे, जो अत्यंत तांत्रिक पण तितका सोपा आहे: मातीतील ओलाव्याचे स्मार्ट व्यवस्थापन. जमिनीतल्या ओलाव्याचा एक एक थेंब कसा वाचवायचा याच्या या 4 अतिशय शास्त्रशुद्ध पायऱ्या आहेत. सर्वात आधी हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा लागतो, जेणेकरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. भारी काळ्या जमिनीत उन्हामुळे ज्या भेगा पडतात ना, त्या बुजवण्यासाठी नियमित कोळपणी किंवा डवरणी करणे अनिवार्य ठरते, जेणेकरून जमिनीच्या आतील ओलावा वाफेच्या रूपात उडून जाणार नाही. त्यानंतर मायकोरायझा ही एक खास बुरशी वापरल्याने मुळांना 10 ते 15 सेंटीमीटर अधिक खोलवर जाऊन ओलावा शोधायला मदत मिळते. आणि चौथी पायरी म्हणजे सिलिकॉनचा वापर, जो पानांमधून होणारं बाष्पीभवन नियंत्रित करून पिकांची दुष्काळ प्रतिकार शक्ती एकदम मजबूत करतो. खत व्यवस्थापनातही एक अतिशय महत्त्वाचा बारकावा आहे. पिकाला एकदा फुले यायला सुरुवात झाली की नायट्रोजन देणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे. कारण नायट्रोजनमुळे काय होतं तर पानांची फक्त निरर्थक वाढ होत राहते आणि पाण्याची गरज आणखी वाढते. त्याऐवजी जर आपण पोटॅशचा वापर सुरू केला तर पिकातील सर्व ऊर्जा थेट फळांकडे किंवा शेंगांकडे वळवली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पोटॅश पिकांमध्ये दुष्काळाचा सामना करण्याची एक प्रचंड मोठी आंतरिक ताकद निर्माण करतं. आणि आता शेवटचा 5वा विभाग: अनुकूलनाची ब्ल्यूप्रिंट. एकच पीक संपूर्ण शेतात लावण्याची चूक यंदा खूप महागात पडू शकते. समजा 25 एकर जमीन असेल आणि त्या संपूर्ण जमिनीत फक्त सोयाबीन लावलं तर हा खूप मोठा जुगार ठरेल. पावसाची ही अनियमितता पाहता धोक्याची विभागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपल्या जमिनीचं योग्य वाटप करून समजा 40% भागात कापूस, 30% सोयाबीन आणि उरलेल्या 30% भागात बाजरी किंवा इतर भरड धान्य अशी विविधता ठेवलीत तर एका पिकाला फटका बसला तरी इतर पिकांमधून किमान आर्थिक स्थैर्य आणि जगण्याची शाश्वती नक्कीच मिळू शकेल. या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत मूलभूत आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आज आपण ज्या कृषी उपायांची चर्चा केली त्यांची तातडीने अंमलबजावणी केल्यास निसर्गाच्या या लहरी चक्रांपासून आपण आपल्या भविष्यातील अन्न सुरक्षेचे रक्षण करू शकू का? हवामान बदल आणि सुपर एल निनो सारखी संकटे आता अपवादात्मक राहिलेली नाहीत, ती आपल्या शेतीचा एक भाग बनत चालली आहे. योग्य पिकांची निवड आणि मातीतील पाण्याचे अचूक नियोजन हेच आता आपल्याला तारू शकतं. निसर्गाचा हा इशारा गांभीर्याने घेऊन आपल्या शेती पद्धतीत तातडीने बदल करणे ही आता काळाची गरज बनली आहे. या सर्व गोष्टींवर नक्की विचार करा आणि जागरूक रहा. आजच्या या सत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.